मित्रांनो, एमएच नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2025 पर्यंतचे काही केमिस्ट्रीचे PYQs स्टडी करणार आहोत विथ सम एक्सप्लेनेशन. तर मित्रांनो, मी धरती तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ईच अँड एव्हरी क्वेश्चन इन डिटेल डिस्कस करूयात. त्यासोबतच हे क्वेश्चन्स असे असणार आहेत जे एक्झाम मध्ये याच टाइपचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. आता मित्रांनो, एमएच नर्सिंग सीईटीचा 60 डेज मध्ये तुम्हाला सिलेबस कव्हर करायचा असेल तर तुम्ही आपला क्रॅश कोर्स जॉईन करू शकता, जो 5 तारखेपासून सुरू होतोय. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस, लायब्ररी लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज, 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक आणि यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील मिळणार आहेत. आता मित्रांनो, आपल्याकडे एक ऑफर सुरू आहे, ती म्हणजे हा जो कोर्स होता तो आधी 5,000 रुपयाला मिळायचा, पण आता तोच कोर्स 2,999 रुपयाला मिळतोय. सो लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा, कारण ही जी ऑफर आहे ती फक्त लिमिटेड सीट्ससाठी अवेलेबल असणार आहे. आता नर्सिंग सीईटी सोबतच जर तुम्ही पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबलई नीट या एक्झामची तयारी करत असाल तर या एक्झामसाठी देखील आपल्याकडे 60 डेज क्रॅश कोर्स आहे, जो 5 तारखेपासून सुरू होतोय. आणि या प्रत्येक कोर्सची प्राइस ही फक्त 2,999 रुपये इतकीच असणार आहे. आणि ही जी ऑफर आहे ती फक्त लिमिटेड सीटसाठी अवेलेबल असणार आहे. चला तर आता क्वेश्चन्सकडे बघूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय नॅचरल पॉलिमर फ्रॉम फॉलोइंग. ऑप्शन्स आर न्यूप्रिन, लिनेन, नायलॉन, डॅक्रॉन. आता नॅचरल पॉलिमर म्हणजे काय? तर पॉलिमर विच इज ऑब्टेन फ्रॉम प्लांट्स ऑर एनिमल्स. आता एक्झाम्पल कोणते येतात तर कॉटन, सिल्क, वूल, लिनेन हे सगळे काय झाले? नॅचरल पॉलिमर झाले. याच्यामध्ये काय येणार? तर ऑप्शन बी हा करेक्ट असेल, कारण लिनन हा नॅचरल पॉलिमर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टू सोल्युशन्स हॅव्हिंग द सेम ऑस्मोटिक प्रेशर आर कॉल्ड. इक्विमोलर सोल्युशन्स, आयसोटोनिक सोल्युशन्स, हायपरटोनिक सोल्युशन्स अँड हायपोटोनिक सोल्युशन्स. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज आयसोटोनिक सोल्युशन. आयसो म्हणजे काय असतं? आयसो म्हणजे सेम आणि टोनिक याचा अर्थ होतो प्रेशर. इथे काय विचारलंय? सेम ऑस्मोटिक प्रेशर. मग त्यामुळे इथे काय येणार? ऑस्मोटिक ऑस्मो सॉरी आयसोटोनिक सोल्युशन्स हे असेल करेक्ट ऑप्शन. कळालं? म्हणजे सेम ऑस्मोटिक प्रेशर. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, आयडेंटिफाय द प्रोडक्ट पी ऑप्टेन इन द फॉलोइंग रिएक्शन. CH3 CH2OH PCC गिव्स पी. आपल्याला प्रोडक्ट फाइंड आउट करायचा आहे. सो CH3 CH2OH हा काय आहे? तर इथेनॉल. आणि PCC हा झाला अल्डिहाइड KMnO4 ऍसिड. सो आता आपल्याला काय मिळेल या दोघांचे मिळून? तर ऍसिटाल्डिहाइड. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, ऍसिटाल्डिहाइड. नेक्स्ट क्वेश्चन, a first order reaction takes 40 minutes for 50% decomposition. What is half life of reaction? हाफ लाईफ रिएक्शन काय मिळेल? तर 40 मिनिट्स असेल, कारण फर्स्ट ऑर्डर रिएक्शन किती वेळ घेते? तर 40 मिनिट्स फॉर 50% डिकम्पोजिशन. 50% अजून रिमेनिंग आहे, सो अजून 50% ला किती टाइम लागेल? तर 40 मिनिट्स. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल डी. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, आयडेंटिफाय करेक्ट इक्वेशन फ्रॉम फॉलोइंग वेन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज अप्लाइड टू आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक म्हणजे काय असतं? तर कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता वर्कचं फॉर्म्युला काय? तर W इक्वल्स टू पी डेल्टा व्ही. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, सो डेल्टा व्ही काय असणार आहे? तर 0. त्याच्यामुळे वर्क डन किती आलाय? तर 0. आता फर्स्ट लॉ काय म्हणतो आपला? फर्स्ट लॉ म्हणतो डेल्टा यू इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू. सॉरी, डेल्टा यू इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू असतं. सो इट गिव्स क्यू. का? कारण डब्ल्यू ची व्हॅल्यू 0 आली आहे, म्हणजे डेल्टा यू इक्वल्स टू काय येणार? क्यू. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए विच इज डेल्टा यू इक्वल्स टू क्यू. नेक्स्ट क्वेश्चन, विच अमंग द फॉलोइंग बायोलॉजिकल मटेरियल्स इज लार्जेस्ट इन साइज. ऑप्शन्स आर अँटीबॉडी, व्हायरस, बॅक्टेरिया, कॅन्सर सेल. आता साईज ऑर्डर काय असते? तर अँटीबॉडी ची सगळ्यात कमी ऍज कम्पेअर टू व्हायरस, ऍज कम्पेअर टू बॅक्टेरिया अँड ऍज कम्पेअर टू सेल. सो इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? सेल्स. कारण सेल्स सगळ्यात बिगेस्ट आहेत, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल डी. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट pH ऑफ बफर सोल्युशन containing 0.1 m each of a weak base and its salt with strong acid.
आपल्याला इथे पीएच व्हॅल्यू देखील दिलेली आहे. सो फॉर्म्युला काय असतो, तर पीएच इक्वल्स टू 14 मायनस पी के बी. सो इथे 14 मायनस काय येणार, 4.747 क्वेश्चन मध्ये गिवन आहे. इट गिव्स 9.253. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, विच फ्रॉम फॉलोइंग कंपाऊंड्स इज अल्कोक्सी अल्केन. आता अल्कोक्सी अल्केन इक्वल्स टू कशाचं असतं, तर इथरच्या. त्याचं स्ट्रक्चर कसं येतं, आर ओ आर, आणि फक्त ए ऑप्शन हा फिट होतोय कम्प्लिटली, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ए. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, विच अमॉंग द फॉलोइंग एलिमेंट्स बिलॉंग टू 3D सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स. आता 3D सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स ऑल्सो नोन ॲज द फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, यामध्ये 10 एलिमेंट इन्क्लूड असतात विथ ॲटॉमिक नंबर. एलिमेंट्स इन्क्लूड असतात विथ ॲटॉमिक नंबर 21 to 30. ज्यांचा ॲटॉमिक नंबर 21 to 30 मध्ये येतो तर त्यांना फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज म्हटलं जातं. ओके. आता कोणते कोणते येतात, तर 3D सिरीज एलिमेंट मध्ये स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक, हे सगळे काय झाले, तर 3D सिरीज एलिमेंट्स आले. त्यामध्ये कोण होतो, तर सीआर बरोबर आहे, विच इज क्रोमियम, आणि ज्याचा ॲटॉमिक नंबर असतो तर 24. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following reagents react with RCHO to form aldoxine. तर ऑप्शन्स आहेत तिथे आपल्याला NH2OH, NH2NH2, HCN, H2N, NHC6H5. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल NH2OH, विच इज ऑप्शन ए. आता जेव्हा अल्डिहाइड प्लस हायड्रोझिलामाइन जेव्हा रिॲक्ट होतात, इट गिव्स अल्डॉक्साइन. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. समजलं. आता हे जे क्वेश्चन्स होते, या कुठल्याही क्वेश्चन मध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता. आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण कोणत्या टॉपिक वरती बनवला पाहिजे, अजून कुठली सिरीज आपण लॉन्च केली पाहिजे ते सुद्धा सांगू शकता. आता सिरीज आपण फिजिक्स पीवायक्यू आणि केमिस्ट्री पीवायक्यूची सुरू केली आहे. सो तुम्ही अजून आम्हाला आयडिया सजेस्ट करू शकता. आता मित्रांनो, तुम्ही जरा क्रॅश कोर्स जॉईन केला तर आमची गॅरंटी आहे तुम्हाला एक्झाम मध्ये 95+ पर्सेंटाईल नक्कीच पडतील. आता कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथून देखील कोर्स जॉईन करता येतो. कोर्स जॉईन करायला विसरू नका, कारण ची ऑफर आहे 2999ची. तर ती ऑफर फक्त लिमिटेड सीट्ससाठी आहे. सो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा आणि तुमच्या स्टडीला सुरुवात करा. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू, नाईस डे, बाय.